लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीत समावेश या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन प्रथमच हिंसक वळणावर गेल्याने बुधवारी किमान 4 जणांचा मृत्यू झाला तर 80हून अधिक जण जखमी झाले. यामध्ये 40 पोलीस कर्मचारी होते. प्रशासनाने या प्रकरणी 50हून अधिक जणांना अटक करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे. लेहमध्ये कर्फ्यू तर कारगिलमध्ये कलम 163 लागू करण्यात आले आहे. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. लेह शहरात कालच्या हिंसक आंदोलनानंतर शांतता असल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र पुढील तणाव टाळण्यासाठी तिथे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान वाढत्या असंतोषावर तोडगा काढण्यासाठी केंद्राने तातडीने संवाद सुरू करावा असे आवाहन स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी हिंसाचाराचा तीव्र शब्दात निषेध केला. पीडित कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी हा प्रकार लडाखच्या परंपरांना हरताळ फासणारा असल्याचे सांगितले. लेहमधील जाळपोळीच्या निष्पक्ष चौकशीची मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने गुरुवारी केली. प्रशासनाने लोकांना छळण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत असंही संघटनेचे नेते असगर अली करबलाई म्हणाले. सरकारने हिंसाचाराचे खापर सोनम वांगचुक यांच्यावर फोडले मात्र केडीएने हा आरोप फेटाळला. हिंसाचारात मृत्यू झालेले 4ही जण लडाखचे वीर असल्याचे त्यांनी म्हटले. सामाजिक कार्यकर्ते सोमंग वांगचुक यांनी सरकार मला बळीचा बकरा बनवत असल्याचा आरोप केला आहे. वांगचुक म्हणाले की सरकार मला 2 वर्षांसाठी तुरुंगात टाकण्याचा कट रचत आहे. मी त्यासाठी तयार आहे, पण तुरुंगातील सोनम वांगचुक हा मोकळ्या वांगचुकपेक्षा सरकारसाठी अधिक अडचणी निर्माण करेल. माझ्या किंवा काँग्रेसमुळे हिंसाचार झाला असे म्हणणे म्हणजे मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे. बेरोजगारीमुळे आणि अपूर्ण आश्वासनामुळे युवकांमध्ये प्रचंड निराशा आहे, असे ते म्हणाले.